म्हणालीस गाणं शिकता येणार नाही आणि आता म्हणतेस की गाण्याचा क्लास लावायचा नाही. काकू प्रॉब्लेम नको, सोल्युशन सांग मला. मला गाणं शिकायचंय. व्हाय डोंट यू अंडरस्टँड? आय अंडरस्टँड बाळा, पण मी काय करू? ठीक आहे, तुला गाणं शिकायचंच आहे ना? हो. मग माझी एक अट. चालेल, सांग मला काय करायचंय. गाण्याच्या क्लासमध्ये तू तुझ्या बाबांचं नाव आणि आपलं आडनाव कुणालाच सांगायचं नाही, चालेल? मग फॉर्मवर काय लिहिणार? तेच सांगते ना की फॉर्मवर आपण तुझं खरं नाव लिहायचंच नाही. मग आता लिहायचं काय? लिहायचं काय? ओवी तर तुझं नाव सगळ्यांना माहिती आहे. मग आता ओवी 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 अमृता पानसे, चालेल? आणि कोणी विचारलं ना तर सांगायचं की मी माझ्या आईचं नाव लावते. ओके? पण शाळेत तर आपण बाबांचं नाव लिहितो ना. बाळा ऐक ना, आपण जर हे गुपित ठेवलं नाही ना तर तुला काय, मला पण या घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे तुला जर गाणं शिकायचं असेल ना तर तुला एवढं तर करावंच लागेल. तू तर म्हणाली खोटं बोलायचं नाही आणि आता तूच तर खोटं बोलायला सांगतेस. बाळा ऐक ना, बरोबर आहे, खोटं बोलायचं नसतंच. पण कधी कधी ना ज्या खोट्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही किंवा ज्या खोट्यामुळे कोणाचं भलं होत असतं ना, ते खोटं बोललेलं चालतं ग कधी कधी. आणि तुझ्या गाण्यासाठी हे खोटं बोलणं पाप नाहीये. बर ठीक आहे, चालेल. ठरलं तर उद्यापासून गाण्याचा क्लास सुरू. पण हे सिक्रेट आपल्या दोघांचंच आहे. ओके? ओके. कुणालाच कळता कामा नये. प्रॉमिस? प्रॉमिस. आलेच मी. काकू, ओवी अमृता पानसे रॉकस्टार. हो ग, आमची ओवी रॉकस्टार. अबीर शेठ, तुमचा किल्ला सांभाळा. आजोबा, मी माझं टेन्शन घेऊ नका हो. तुम्ही तुमचा किल्ला सांभाळा. बाबा, तुम्ही त्याला चेस खेळायला कशाला बसवता? त्याला अजिबात इंटरेस्ट नाहीये त्या खेळात. त्याच्या डोक्यात सतत क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच चालू असतं. साऊ, तो जितका हुशार आहे ना त्यापेक्षा 10 पट मला त्याला हुशार करायचंय. काय उद्या मी असेन नसेन तर माझी जागा तोच चालवणार आहे, नाही का? फक्त असे चौकार मारून थोडंच होणार आहे मैदानात. पण आजोबा, खेळ तर खेळच असतो ना.